डीमल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे? डीमल्टिप्लेक्सर. डीमल्टिप्लेक्सर काय असतं रे? मल्टिप्लेक्सरपेक्षा अपोजिट. मल्टिप्लेक्सरमध्ये काय करतो आपण? नंबर ऑफ इनपुटचं एका आउटपुटमध्ये कन्वर्जन करतो. इथं आपण काय करतो? एका इनपुटचं नंबर ऑफ आउटपुटमध्ये कन्वर्जन करतो. येतं लक्षात? मल्टिप्लेक्सरमध्ये काय करत होतो आपण? नंबर ऑफ इनपुटचं एका सिंगल याच्या आउटपुट फॉर्ममध्ये कन्वर्ट करत होतो. इथं काय करतोय? एक इनपुट आणि नंबर ऑफ आउटपुट्स. सोपं आहे का नाही? काय अवघड आहे त्याच्यात? बघा, अ डीमल्टिप्लेक्सर इज अ कॉम्बिनेशनल सर्किट विच वन डेटा इनपुट and n output, number of output and m select input. त्याच्यामध्ये select input असतात. किती? m number of. आणि m कसं डिसाइड करेल? n is equals to 2 raised to m. ओके. which select one of the n data output to routing. म्हणजे एका डेटा आउटपुटला m select bit थ्रू कनेक्ट केलं जाईल. ओके. टू इट्स इनपुट. कसं बघा, हे डेटा इनपुट आहे, हे रोटरी स्विच आहे अशा पद्धतीने, आणि त्या पद्धतीने ते सिलेक्ट केलं जाईल की हा इनपुट समजा काहीतरी आहे, त्याच्यावरून हा सिलेक्ट होईल, हा सिलेक्ट होईल, हा सिलेक्ट होईल, हा सिलेक्ट होईल. हे सिलेक्ट करण्याचं कोण काम करेल? सिलेक्ट इनपुट काम करेल. सिलेक्ट करण्याचं काम कोण करेल? सिलेक्ट इनपुट करेल. आणि हे आहे तुमचं इक्विव्हॅलंट सर्किट. याच्यामध्ये एक डेटा इनपुट असतो आणि m नंबर ऑफ सिलेक्ट इनपुट असतात आणि n नंबर ऑफ आउटपुट असतात. m सिलेक्ट इनपुट, n आउटपुट. सोपं आहे, काय अवघड नाही. तर बघा, इट हॅज ओनली वन इनपुट n आउटपुट आणि m सिलेक्ट इनपुट अँड वन एनेबल इनपुट. बघा, इनेबल असल्याशिवाय सिस्टीम वर्क करणार नाही. सिस्टीम जर इनेबल असेल तरच वर्क करते. ओके. तर बघा, अ डीमल्टिप्लेक्सर परफॉर्म अ रिव्हर्स ऑपरेशन ऑफ मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सरमध्ये काय करत होतो आपण? नंबर ऑफ इनपुटपासून एका आउटपुटमध्ये कन्वर्जन करत होतो. इथं उलट म्हणजे काय? एक इनपुट, नंबर ऑफ आउटपुट. ओके. ॲट अ टाइम ओनली वन आउटपुट इज सिलेक्टेड बाय द सिलेक्ट लाईन अँड इनपुट इज कनेक्टेड टू दॅट सिलेक्टेड आउटपुट. ओके. तर बघा, द इनेबल इनपुट विल एनेबल द डीमल्टिप्लेक्सर. म्हणजे इनेबल इनपुट दिल्याच्या नंतरच सिस्टीम ऑपरेट होईल, इनेबल होईल, स्टार्ट होईल. ओके. आणि इफ एनेबल इनपुट इज नॉट ॲक्टिव्ह देन डीमल्टिप्लेक्सर इज नॉट वर्किंग. ओके. जर इनेबल इनपुट जर 0 असेल तर ती वर्कच करणार नाही. येतं लक्षात? टू डिजिटली कंट्रोल सिंगल पोल मल्टिपल वे स्विच, म्हणजे रोटरी स्विच आपण तिथं वापरतो इन जनरल. द डेटा इनपुट गेट कनेक्टेड टू ओनली वन ऑफ द n आउटपुट ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाईम वाया द सिंगल पोल मल्टिपल थ्रो स्विच. तर इथं जे स्विच दिसतंय त्या स्विचने तुम्ही सिलेक्ट करणार ते कोणत्या आउटपुटला इनपुट कनेक्ट असेल आणि तो डिसाईड करण्याचं काम कोण करेल? सिलेक्ट इनपुट करेल. इथं लक्षात? द पोझिशन ऑफ रोटरी आर्म विल बी डिपेंड ऑन द स्टेटस ऑफ n सिलेक्ट इनपुट. ओके. आणि इट विल कनेक्ट द इनपुट टू सिलेक्ट आउटपुट. अशा पद्धतीने म्हणजे कोणता इनपुट सिलेक्ट करायचा, कोणता आउटपुट कनेक्ट करायचा हे कोण डिसाईड करेल? सिलेक्ट इनपुट करेल. येतं लक्षात? कोणाकोणाला समजलं इथपर्यंत? सोपं आहे ना? सोपं आहे म्हणजे बघा, एकच डेटा इनपुट आणि नंबर ऑफ आउटपुट. ओके. आणि त्याला सिलेक्ट करण्यासाठी आपण काय वापरतो? सिलेक्ट इनपुट. सोपं आहे की नाही? आता बघा, नीड ऑफ डीमल्टिप्लेक्सर. डीमल्टिप्लेक्सर का बरं गरजेचं आहे? तर बघा, मोस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक सिस्टीम द डिजिटल डेटा फ्रॉम मोर दॅन वन सोर्सेस इज ॲडेड टुगेदर अँड फॉर्म अ सिंगल डेटा. ओके.
म्हणजे खूप सारे डेटा इनपुट ॲड करून आपण त्याचा सिंगल डेटा इनपुट केलेला पाहिला. कुठं? मल्टिप्लेक्सरमध्ये. इथं काय केलं जातं की खूप सारे आउटपुट घेतले जातात आणि त्याच्यापासून एका डेटापासून खूप सारे आउटपुट घेतले जातात. कॉमन एक इनपुट असतं आणि त्याच्यावरून नंबर ऑफ आउटपुट घेतले जातात. एका कॉमन सोर्समधून किंवा कॉमन सिग्नलपासून खूप साऱ्या आउटपुटची गरज पडते बऱ्याच ठिकाणी. तिथं आपण या टाईपची सिस्टीमचा वापर करतो. तरी काय होणार आहे की वायर कमी लागणार आहे, कॉम्प्लेक्सिटी कमी होणार आहे. ओके. सो इट इज नेसेसरी टू सेपरेट दिस डेटा, एक डेटा जो कॉमन आलेला आहे, ॲट रिसिविंग एंड अँड इट ट्रान्समिटेड अँड इट कन्वर्ट इंटू नंबर ऑफ आउटपुट. ओके. यानं काय होणार आहे? इट इम्प्रूव्ह रिलायबिलिटी. सिस्टीमची रिलायबिलिटी वाढते, सिस्टीम रिलेबल काम करते. ओके. आणि इट रिड्यूस द नंबर ऑफ वायर कनेक्शन. एक्सटर्नल वायर कनेक्शन कमी लागतील. एकच इनपुट, नंबर ऑफ आउटपुट. वायर कनेक्शन कसे लागतील? कमी लागतील. म्हणून डीमल्टिप्लेक्सरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. येतं लक्षात? सो राईट डाऊन दिस. टाईप्स ऑफ डीमल्टिप्लेक्सर. किती टाईपचे डीमल्टिप्लेक्सर आहे? तर हे सगळे डीमल्टिप्लेक्सरचे टाईप्स आहेत. 1:2, 1:4, 1:8, 1:16. ओके. आणि हे तुमचा नंबर ऑफ आउटपुट आहे. ओके. 2m. म्हणजे समजा m जर 2 असेल तर n किती असेल रे? 4 असेल. m जर 3 असेल तर n किती असेल? 2^3 म्हणजे किती? 8. तर 1:n असतंय. काय असतंय? 1:n. एकच इनपुट म्हणल्याच्या नंतर ह्या साईडला एकच येणार आहे आणि या साईडला काय येईल? n येईल. आणि n कसं असेल? 2m. n कसं असेल? 2m. समजा n इज इक्वल्स टू 2:1 जर असेल तर 1:2 आलं मल्टिप्लेक्सर. त्याच्यानंतर n इज इक्वल्स टू, समजा m इज इक्वल्स टू 2 असेल तर मग 2:2 म्हणजे 4, म्हणजे 1:4 वाला मल्टिप्लेक्सर. समजा n इज इक्वल्स टू 2:3 म्हणजे किती? 8. सो 1:8 वाला मल्टिप्लेक्सर. प्रत्येक वेळेस डीमल्टिप्लेक्सिंग होती. तर जसं मल्टिप्लेक्सरचं होतं ना तसंच आहे. याच्यामध्ये काही नवीन नाही. n इज इक्वल्स टू 2:4 जर असेल तर 16. आणि याच्या पुढं पण आहे, पण कॉम्प्लेक्सिटी वाढते म्हणून तुमच्या सिलेबसला एवढंच दिलेलं आहे. लक्षात घ्या. याच्यात काही वेगळं नाही आहे. जसं मल्टिप्लेक्सरमध्ये बघितलं आपण तसंच डीमल्टिप्लेक्सरमध्ये. येतं लक्षात? तर तुमच्या सिलेबसला 2-3 आहेत. बघू आपण. डीमल्टिप्लेक्सर आपण बघतोय. काय बघतोय? 1:2 डीमल्टिप्लेक्सर. बघा, एक डेटा इनपुट असेल आणि 2 आउटपुट असतील. एक डेटा इनपुट असेल आणि 2 आउटपुट असेल, म्हणून याला काय म्हणायचं? 1:2 डीमल्टिप्लेक्सर. इट हॅज 1 डेटा इनपुट D in and 1 select input S0, 1 enable E and 2 outputs. Simple structure. D in is connected to Y0 if S0 is equals to 0 and E is equals to 1. Similarly, D in is connected to Y1 if S0 is equals to 1 and E is equals to 1. आता हे सेंटेन्स फॉर्ममध्ये न लिहिता डायरेक्ट टेबल फॉर्ममध्ये बघा. इनेबल जर 0 असेल तर याला काहीच अर्थ नाही. इनेबल जर 0 असेल तर त्याला काही अर्थ आहे का? हां. इनेबल जर 1 असेल आणि H0 जर 0 असेल तर आउटपुट काय असेल? 0 असेल. पहिल्याचं आउटपुट 0 असेल आणि दुसऱ्याचं आउटपुट 1 असेल. D in असेल, जे इनपुट असेल ते. ओके. त्याच्यानंतर समजा इनेबल 1 असेल आणि H0 1 असेल तर
पहिला आउटपुट देईल, दुसरा देईल का नाही, म्हणजे हे टर्मिनल आउटपुट देईल, पहिल्याच्यात हे देईल, नंतर हे देईल, अशा पद्धतीने. आता याच्यात जर डिटेल ट्रूथ टेबल पाहिला, ओके, तर कसं बघा, ई जर 0 असेल तर सिस्टीम नॉट इनेबल असते आणि ती वर्क करत नाही. ओके, तर E1 पाहिजे म्हणजे पाहिजे. तर बघा कसं, डेटा इनपुट इनेबल जर 0 असेल तर काही अर्थ नाही, इनेबल 1 असेल तरच पुढं. डेटा इनपुट आणि सिलेक्ट इनपुट, तर 0 0 0 1 0 1 कन्सिडर करा याला, आणि याला 0 0 1 1 अशा पद्धतीने कन्सिडर करा. तर जर दोन्ही कंडिशन 0 असेल तर आउटपुट काय असेल, 0 असेल, आणि 1 हे 0 असेल तर हे आउटपुट 1 असेल. म्हणजे ही कंडिशन काय म्हणती, या कंडिशनसारखी. हे जर 0 असेल तर हे 0, आणि हे जर 1 असेल तर हे 1. हे कशासाठी, पहिल्या आउटपुटला. समजा डी इन 1 असेल, डी इन 0 असेल, S1 1 असेल तर हे 0 असेल, आणि डी इन 1 असेल, S1 0 असेल तर हे 1 असेल. ओके, तर इथं तुम्हाला Y0 आउटपुट भेटेल, इथं तुम्हाला Y1 Y0. समजते काय? म्हणजे थोडक्यात काय, डी इन म्हणजे जे असेल ते, जर डी इन 0 असेल तर 0, 1 असेल तर 1. इथं डी इन 0 असेल तर 0, 1 असेल तर 1. तर इथं जे डी इन आहे हे Y0 साठी आहे, आणि इथं जे डी इन आहे हे Y1 साठी. लक्षात घ्या. आता याचं जर समजा तुम्हाला टेबल बनवायचं तर के मॅप मेथड आहे, पण के मॅप तुमच्या सिलेबसला नाही, तर डायरेक्ट तुम्ही याच्या फॉर्ममध्ये बनवा. तर काय बनवायचं आहे, हे पहा, Y0 जर E1 असेल, S0 1 असेल तर Y1 ऑन असेल, E1 असेल, S0 0 असेल तर डी इनपुट असेल, डी इन 1 असेल. हे इथं Y0 Y2 म्हणलं का, नाही, Y0. तर याच्यावरून पहा, पहिली कंडिशन, सगळ्यात पहिले तर इनपुट किती लागतील, ई इनेबल, डी इन तुमचं सिलेक्ट इनपुट, आणि त्याचं बारसुद्धा लागेल. 4 झाले. तर पहिल्या कंडिशन बघा, दोन्ही कंडिशनला ई आणि S1 तर कंपल्सरी, डी इन आणि ई कंपल्सरी, दुसऱ्याला बी डी आणि इन 1 कंपल्सरी. पहिल्याच्यात काय करा, S बार घ्या, आणि दुसऱ्याच्यात S घ्या, S0 घ्या. इथं S0 बार घ्या, आणि दुसऱ्याच्यात S0 घ्या. तर हे काय आलं, तुमचं वेगवेगळे आउटपुट आले. एका इनपुटपासून वेगवेगळे आउटपुट बनवू शकतात. तर हे कोणतं डिमल्टिप्लेक्सर आहे, 1:2 आलं डिमल्टिप्लेक्सर. समजलं? जर 4 मार्काला विचारलं तर काय करणार तुम्ही, सगळ्यात पहिले काय करायचं, डायग्राम हे सिम्बॉल काढायचं. त्याच्यानंतर इनेबल हे काय करतं ते सांगा, याची डेफिनेशन लिहून घ्या. त्याच्यानंतर 2 पॉईंट्स लिहा जे की याच्या बेसवर असतील. त्याच्यानंतर डिटेल ट्रूथ टेबल काढा, आणि सर्किट डायग्राम ड्रॉ करा. सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करणार हे तर काढता येईल ना तुम्हाला. आता हे जसं मल्टिप्लेक्सरवर केलं तुम्ही, त्याच पद्धतीने डिमल्टिप्लेक्सरवर करायचं. आता 1:4 वाला डिमल्टिप्लेक्सर बघू आपण. काय बघायचं आहे, 1:4 वाला डिमल्टिप्लेक्सर. अच्छा, याच्या नावामध्येच 1:4 म्हणजे या साईडला किती इनपुट असतील, 1. आउटपुट किती असतील, 4. आणि सिलेक्ट इनपुट कशावर डिपेंड करतं आहे, बघा, n = 2m असं आहे. तर आपल्याला जर समजा 2 सिलेक्ट इनपुट दिले तर 4 आउटपुट मिळतील त्याच्या पॉवरच्या नुसार. येतं लक्षात? तर बघा, परत E = 1 1 1 1 असेल तरच ऑपरेट होतील. इनेबल जर 0 असेल तर ऑपरेट होईल का, नाही. मग याचा सिम्बॉल तुम्ही अशा पद्धतीने सिम्बॉल काढणार. हा पॉईंट तुमचा कंपल्सरी आहे. इथं 4 आउटपुट येतील 2च्या जागेवर. 2च्या जागेवर किती येतील, 4. हा पण पॉईंट कंपल्सरी असेल. ओके, राहिले हे. तर हे कशावर डिपेंड करेल, ह्या ट्रूथ टेबलवर डिपेंड करेल. आता बघा, हे 1 1, त्याच्यानंतर डी इन 0 1 0 1 0 1 0 1 लिहायचं आहे. त्याच्यानंतर S1 0 0 0 0 1 1 1 1 0 0 1 1 0 0 1 1 अशा पद्धतीने. आता आउटपुट जे
तर आउटपुट पहिल्या कंडिशनला तर पूर्ण जशा तसं 0 0 0 असेल. ओके, तर हे जे आहे हे कुठं आलं आहे, Y0ला आलं आहे. ओके, आपण याला Y0, Y1, Y2 आणि Y3 अशा पद्धतीने करू, कारण इकडे ते घेतलं. तर इथं तुमचं डी इन आलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कंडिशनला हे जे डी इन आहे हे कुठं आलं आहे, Y1साठी आलं आहे. तिसऱ्या कंडिशनला हे डी इन जे आहे हे कुठं आलं आहे, Y2साठी आलं आहे. चौथ्या कंडिशनला हे डी इन कुठं आलं आहे, Y3साठी. तर Y0, Y1, Y2, Y3 अशा पद्धतीने त्याचे काय मिळणार आहेत, आउटपुट भेटणार आहेत. तर समजा Y0साठी आउटपुट कसं भेटेल, तर ह्या दोन कंडिशन तर पाहिजेच, हे आणि हे पाहिजेच 1. ओके, तर पहिले ई आणि डी इन 1 करून टाका याच्यासाठी, Y0साठी. लक्ष द्या, डी आणि ई इन 1 करा टाका. त्याच्यानंतर S1 घ्या, S बार घ्या. हे काय रे, S1 बार. हे काय येईल रे, S0 बार. हे समजलं नाही इनपुट. आता पहिले ई घ्या, नंतर डी इन घ्या. कंपल्सरी घ्यायची हां, ई आणि डी इन कंपल्सरी. पहिल्या याच्यामध्ये दोन्ही बार बार घेऊन टाका. दुसऱ्या याच्यामध्ये एक बार, दुसरं हाय घ्या. तिसऱ्या याच्यामध्ये पहिलं हाय घ्या, दुसरं बार घ्या. आणि चौथ्या याच्यामध्ये काय घ्या, दोन्ही हाय घ्या. अशा पद्धतीने कनेक्शन. तर पहिल्या याच्यामध्ये डी इन Y0 आउटपुट देईल, नंतर Y1 आउटपुट देईल, नंतर Y2 आउटपुट देईल आणि नंतर Y3 आउटपुट देईल. अशा पद्धतीने कनेक्शन करा. 4 मार्काला विचारलं, ही डायग्राम काढायची, हे ट्रूथ टेबल काढायचा, त्याच्यानंतर ही डायग्राम काढायची. ओके, एवढं लिहिलं तर 4 मार्क मिळतील. आणि मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर काय आहे हे 2 पॉईंट मात्र तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. एक तर हावाला आणि एक हावाला. हे मधलं कनेक्शन हे याच्यामध्ये येते ऑलरेडी. इट इज नॉट मॅन्डेटरी. जर 6 मार्काला म्हणलं तर मग पूर्ण डिटेल लिहून काढा. कळते, सो राईट डाऊन. बघा प्रश्न असा आहे, समजा 4 मार्काला ऑप्टेन 1:8 डीमल्टिप्लेक्सर बाय युजिंग 1:4 लाईन डीमल्टिप्लेक्सर. तर 1:8 हे डीमल्टिप्लेक्सर बनवायचं आहे कशापासून, 1:4 मल्टिप्लेक्सरवरून. तर हे 2 डीमल्टिप्लेक्सर आहे 1:4 वाले. कसे आहेत, 1:4 वाले. आता तुम्हाला माहिती आहे 1:4 म्हणजे काय असेल त्याच्यात, इनेबल तर कंपल्सरीच आहे ना सगळ्यांना. ओके, इनेबल समजा इथं आपण दिलं ई, तर हे कंपल्सरी आहे याला पण आणि याला पण. किंवा इकडून आपण असं घेऊ, नाही ऑलरेडी दिलं आहे काही. तर बघा हे 1:4 वाला मल्टिप्लेक्सर आहे, हे 1:4 वाला मल्टिप्लेक्सर आहे. असे सॉरी डीमल्टिप्लेक्सर आहे. दोन्ही डीमल्टिप्लेक्सरवरून 1:8 डीमल्टिप्लेक्सर तयार करायचे. तर मग काय करणार तुम्ही, डी इन देणार एक इनपुट. ओके, त्याच्यानंतर हाच इनपुट इथं घेतला. त्याच्यानंतर S1 S2. तर हे इथं काय डी इनेबल आहे का, हे इनेबल पहिल्या याच्यात नाही दिलं ना. ठीक, ठीक आहे. एनेबल आपण दोन्हीकडून सेपरेट घेऊन टाकू. ठीक आहे. बघा इथं कन्सेप्ट कसा आहे ते समजून घ्या. S2 ला इनेबल केलं म्हणजे S2 जे आहे
याला बार घेतलं आहे, म्हणजे काय केलं आहे, त्याचं इन्व्हर्जन केलं आहे आणि इनेबल कंपल्सरी हाय दाखवला, S2लाच इनेबल दाखवलं. तर 1:4 आणि 1:4चं 2 डिमल्टिप्लेक्सर घेतले तर तुम्हाला माहिती आहे हे डिमल्टिप्लेक्सर काय करेल, एका इनपुटला 4 आउटपुटमध्ये कन्वर्ट करेल. हे काय करेल, एका इनपुटला 4 आउटपुटमध्ये कन्वर्ट करेल. अशी मिळून दोन्ही किती मिळतील, 8 आउटपुट मिळेल. ओके, तो 1:8 होऊन जाईल. ओके, आता इथं 2 सिलेक्ट इनपुट हे कॉमन घेतले, 2 सिलेक्ट इनपुट कॉमन घेतले आणि इनेबल जो आहे हा S2 घेतला आहे. इनेबल हा काय घेतला, S2 घेतला. पुढं त्याला इन्व्हर्जन करण्याची त्याची गरज पडते म्हणून नॉट गेटसुद्धा घेतलं इथं. ओके, तर अशा पद्धतीचं हे 1:8 डिमल्टिप्लेक्सर तयार होतं 1:4 + 1:4. आता याचं जर ट्रूथ टेबल बघा, द 1:8 डिमल्टिप्लेक्सर युजिंग 2 1:4 डिमल्टिप्लेक्सर इज शोन इन फिगर. दिस इज सिमिलर टू मल्टिप्लेक्सर. आता जे मागं आपण मल्टिप्लेक्सर काढलं होतं ना त्याच पॅटर्नने, फक्त इथं काय करावं लागतंय, सिलेक्ट इनपुट जे ते कॉमन घ्यावं लागते आणि 4 आउटपुट तुम्हाला इथं मिळत असतात. आता याचा ट्रूथ टेबल आणि जर डायग्राम काढायची म्हणलं, कोणती सर्किट डायग्राम, तर आत्ता जी आपण काढली मिटवली होती का तीच सेम याच्या अगोदरची, येतं लक्षात. तर तेच काढायचं. 4 मार्काला जर विचारलं तर तुम्ही या पद्धतीने करा आणि डायग्राम काढा. ओके, 8 मार्काला विचारलं किंवा 6 मार्काला विचारलं तर तुम्हाला डिटेल लिहायचं. एखादा एक्झामिनर 4 मार्काला एवढंच पण ॲक्सेप्ट करेल. ओके, पण याच्यामध्ये हे तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. कळते. सो दिस इज आस्केबल क्वेश्चन, विचारण्यासारखा प्रश्न. येतं लक्षात. ड्रॉ दिस.